बऱ्याचदा उन्हाळ्यात ना आपण पाणी पितो, उन्हात असतो, शरीराचं तापमान वाढलेलं असतं आणि कंपॅरेटिव्हली इतर सीझनच्या मानाने उन्हाळ्यात घाम खूप येतो. आता घाम येणं नॅचरल आहे, पण फंगल इन्फेक्शन असलेल्या पेशंटसाठी घाम म्हणजे डोकेदुखी. जिथं जिथं घाम येतो, जिथं जिथं फंगल आहे, कारण हे फंगल अगदी किचकट ठिकाणी असतं. मांड्यांच्या मध्ये असेल, पाखेत असेल, गळ्यावरती असेल, छातीच्या खाली असेल, पोटावरती असेल, जांघांमध्ये, तर अशा ठिकाणी घाम आला की पेशंटला प्रचंड खाजवतं. माझ्याकडे पेशंट तेच कंप्लेंट करतात की आम्हाला घाम आला की खूप खाजवतं, काही सुचत नाही. गरम पाणी ओतून घेतल्यावर बरं वाटतं किंवा गार पाणी ओतून घेतल्यावर बरं वाटतं. मलम लावा, काही करा, पण घाम आला की खाज सुटते प्रचंड. अशा पेशंटसाठी होमिओपॅथीमध्ये खूप चांगली औषधं आहेत. जर फंगलचा त्रास उन्हाळ्यात जास्त होत असेल, बऱ्याच पेशंटला उन्हाळ्यात होतो, काही पेशंटला पावसाळ्यात होतो, काही पेशंटला हिवाळ्यात होतो आणि काही पेशंटला म्हणजे काय 3-4 वर्ष झाले त्रास आहे चालू. योग्य औषधोपचार आणि योग्य औषधं सल्ला फंगल इन्फेक्शनसाठी काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी कुठली औषधं आहे, किती दिवसात ते बरं होणार, ह्या सगळ्या प्रश्नांचं अगदी छानपैकी निरसन तुमचं बाटेज होमिओपॅथी क्लिनिकमध्ये होऊ शकतं. तर असा त्रास होत असेल तर बाटेज होमिओपॅथी क्लिनिकला लवकरात लवकर भेटते.